नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा आपलं लक्ष समोरच्या गोष्टींकडे नसतं. म्हणजे आपण समोर बघत असतो, आपले कान समोरच्या घडामोडींचे आवाज ऐकत असतात, पण आपलं मन तिथे नसलं ना तर समोरच्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसत असल्या तरी आपण बघत नसतो. आवाज कानावर पडत असले तरी आपण ऐकत नसतो, कारण आपलं मन भलतीकडे असतं. आणि बहुतांश राजकारणी ज्या वेळेला आपलं काहीतरी इम्प्रेशन पाडण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा त्यांच्याकडून अशा चुका होत राहतात, आणि त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागते, पण तरी ते शहाणे व्हायला तयार नसतात. याचं कारण असं असतं की आपण शहाणे आहोतच. आपल्याला कोण शहाणपण शिकवू शकतो, किंवा आपण शहाणपण शिकण्याची गरजच काय? त्यामुळे सगळं समोर दिसत असतं, पण त्यातून धडा घेऊन सावध होणं बहुतांश लोकांना जमत नाही. आता हे असं म्हटलं की तुम्हाला म्हणा की तत्त्वज्ञान आहे. मित्रांनो, तत्त्वज्ञान नाही आहे, हा अनुभव आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जी गेल्या 16-17 महिन्यापासून उलथापालथ चालू आहे त्याचं नेमकं कारण हेच आहे. समोर सगळं होतं, दिसत होतं, घडत होतं, कानावर पडत होतं, पण कोणी ऐकायला तयार नव्हता, बघायला तयार नव्हता. आणि जे ऐकायला तयार नव्हते, बघायला तयार नव्हते, त्यांचं व्हायचं ते नुकसान होऊन गेलं. मित्रांनो, निवडणुका जिंकल्यानंतर आणि महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सत्तेबाहेर ठेवायचं, त्यांना विरोधी पक्षात बसवायचं आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना हिणवायचं. याची गरज होती का मित्रांनो? नाही. तुम्ही ठीक आहे, त्यांना टांग मारलीत, तुम्हाला जी सत्ता मिळाली किंवा तुम्ही लुबाडलीत, बोळपाटलीत, ती उपभोगा, त्याचा आनंद घ्या. पण तो आनंद घ्यायचा नव्हता. माणूस सुडाला पेटलेला असला की आपल्याला आनंद मिळण्यापेक्षा दुसऱ्याच्या दुःखात तो आनंद शोधायला लागतो. आणि हीच उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची अवस्था होती. म्हणून 2.5 वर्ष ते सत्तेत होते, पण मला वाटत नाही एकही दिवस त्यांनी सत्तेचा उपभोग घेतला. हा करोना काळ होता वगैरे वगैरे, मान्य आहे, पण सगळी कारकीर्द, सगळे अधिकार हे राजकीय सूडबुद्धीने वापरताना समोर ज्याला आपण सुडाने विरोधात बसवलं आहे तो माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आपल्याला काही सावधानतेचे इशारे देतोय. याकडे तरी लक्ष द्याल. बाकी त्याला दुखलं की नाही, त्याला दुखणार की नाही याची चिंता उद्धव ठाकरेंना भरपूर होती. पण तरीही आपलं नुकसान उद्धव ठाकरेंनी केलेलं असताना सुद्धा, किंवा शरद पवारांनी लांडी लबाडी करून आपल्या तोंडातला घास हिसकावून नेला असताना, आणि त्यातून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत बसवलं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस एक प्रकारे या सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सावध करत होते की तुमचं सरकार कसं पडू शकतं. तुम्हाला जी एवढी 3 पक्ष एकत्र आलेत, 170 वगैरे 165 वगैरे आमदार संख्या आहे, याचा जो उन्मत्तपणा आलेला होता, त्या उन्मत्तपणातून तुमची सत्ता टिकणार नाही. तुमची सत्ता आम्ही पाडणार नाही. तुमची सत्ता त्या आघाडीच्या ओझ्याखाली दबूनच ढासळून पडेल, हे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते. पण त्या माणसाच्या बोलण्यातलं तथ्य समजून घेण्यापेक्षा त्याची टिंगल उडवण्यात धन्यता मानली गेली. पण अखेरीस आघाडीतल्या ओझ्यानेच ते सरकार पडलं. शिवसेनेला मुख्यमंत्री मिळाला, पण शिवसेनेच्या आमदारांवरच आघाडीतले उपमुख्यमंत्री अजितदादा, अर्थमंत्री अन्याय करतायत ही धारणा होती, आणि त्यालाच आघाडीतलं ओझं म्हणतात.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस भले आपल्याला आवडत नसतील, पण तो माणूस जे बोलतोय ते जर उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत रागलोभ बाजूला ठेवून समजून घेतलं असतं तर त्यांना स्वतःचा पक्ष सावरता आला असता आणि आपोआपच सरकार पण सावरलं गेलं असतं, पडलं नसतं. एकनाथ शिंदेना भले भाजपची फूस असेल सगळं, पण फुटणाऱ्या आमदारांना आपली आमदारकीसुद्धा जाईल याची चिंता असायला पाहिजे. ती पण चिंता वाटली नाही. इतकं ते ओझं शिवसेनेतल्या आमदारांना असह्य झालं होतं आणि ते ओझं आहे हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगत होते, पण ऐकायला कोण तयार होता? ऐकायला तयार होते का? नाही तयार होते. आणि म्हणून मी म्हटलं सुरुवातीला की तुम्हाला आवडणारा माणूस नसला, तुमच्या विरोधातला असला तरी त्याच्या बोलण्यातून अनेक सावधानतेचे इशारे येत असतात. ते बघून समजून घेणं अगत्याचं असतं. हे सरकार महाविकास आघाडीतलं पडलं कधी? जूनच्या 30 तारीखला. 30 जूनपासून बरोबर 2 महिने मागे जा, किंवा नेमकं सांगायचं तर 60 दिवस मागे जा. 1 मे रोजी मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवर महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी भाजपने एक प्रचंड सभेचं आयोजन केलं होतं. त्या सभेच्या आयोजनाच्या वेळेला भाषण करताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही बोलले होते ना. एक शब्द बोलले नव्हते, पण तो सूचक होता तुम्ही म्हणजे सुद्धा शिवसेना नाही. त्यामुळे महाराष्ट्र नाही, मराठी माणूस नाही, मुंबई नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात असा घोळ खेळ चालला होता की मी असं सिद्ध करीन, उद्धव ठाकरे तुम्ही म्हणजे शिवसेना नाही. आणि त्या गोष्टीला आता जवळजवळ 1.5 वर्ष लोटले 1 मे नंतर. अजूनही उद्धव ठाकरे यांच्या लक्षात ते येत नाहीत. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, कोर्टाच्या पायऱ्या झिजवणं चालू आहे. एक शब्द देवेंद्र फडणवीस बोलले नव्हते, पण त्यांनी सूचित केला होता की तुम्ही म्हणजे शिवसेना नाही. दुसरी गोष्ट, त्यानंतर 1.5 महिना आटोपला आणि राज्यसभेच्या निवडणुका जवळजवळ 1.25 महिना झालेला होता. 10 जूनला राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये संभाजीराजे अपक्ष उभे राहायला तयार होते. त्यांना जर निमूटपणे उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला असता तर भाजपला सुद्धा अपक्ष म्हणून संभाजीराजेंना पाठिंबा द्यावा लागला असता. आणि तिसरी जागा जिंकून भाजपला महाविकास आघाडीचं नाक ठेचता आलं नसतं. पण ती जागा आमची आहे, शिवसेनेत दाखल व्हावं, हा सगळा अहंकार जो होता, उद्धव ठाकरेंचा अहंकार हेच देवेंद्र फडणवीस यांचं या सगळ्या राजकारणातलं सगळ्यात मोठं प्रभावी आणि धारदार हत्यार होऊन गेलं. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस जे बोलत होते त्याकडे बारकाईने बघितलं नाही. सुप्रियाताईसुद्धा तशाच. अकेला देवेंद्र क्या करेगा? अरे अकेला देवेंद्र म्हणताना अकेला असला तरी तो देवेंद्र आहे. त्यामुळे देवेंद्र म्हणजे काय हे सुप्रियाताईंनी कधी समजून घेतलं का? जो माणूस 5 वर्ष सरकार चालवताना आणि गेली जवळजवळ 9 वर्ष महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष सत्तेत आणि संघटनेत सांभाळताना आपण शरद पवारांना सुद्धा भारी पडतो हे वारंवार दाखवतोय. त्या देवेंद्रला समजून घेण्यापेक्षा पल्लेदार वाक्य सोडण्यात सुप्रियाताई आजकाल इतक्या रमून गेलेल्या आहेत की त्यांनी एक विधान केलं होतं, अकेला देवेंद्र क्या करेगा. त्यांनी दाखवलं अकेला देवेंद्र 2 पक्ष फोडून गेलाय. आणि तरी सुप्रियाताई देवेंद्र आता बिचारे वाटतात वगैरे वगैरे असली बकवास करण्यात रमलेले आहेत. पण आपल्या इर्दगिर्द अनेक लोक बोलतायत, वागतायत, ते बघून आणि समजून घेऊन
आपलं नुकसान कसं होणार नाही याचा विचार करण्यापेक्षा सुप्रियाताई अगदी कोर्टातल्या वकिलांचे पण कार्यक्रम करायला निघालेत. आणि हे त्याचं लक्षण आहे की आपल्यावर काय संकट चाल करून येतं आहे याचं पण भान ठेवायचं नाही. आणि माध्यमांसमोर किंवा समोर जमलेल्या, आपणच जमवलेल्या आणि टाळ्या पिटणाऱ्या लोकांसमोर चटकदार वाक्य बोलताना जे रमलेले असतात ते अभिनेते असू शकतात, पण नेते असत नाहीत. कारण अभिनेता हा मंचावर उभा राहून समोर जमलेले जे प्रेक्षक असतात त्यांना ते कथानक डोक्यात भिंबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण सिनेमा नाटक संपलं की तो नॉर्मल माणूस असतो आणि आपल्या आयुष्यातल्या गंभीर संकटांचा, समस्यांचा विचार करून त्यातून मार्ग काढत असतो. सुप्रियाताई जेव्हा जाहीरपणे बोलतात ते बोलायला त्यांनी हरकत नाही, पण त्याच्या परिणामांचा त्यांनी विचार केला पाहिजे. कारण तुम्ही नाटक आणि सिनेमामध्ये अभिनेत्री म्हणून काम करत नाही आहात, तुम्ही वास्तविक राजकारणामध्ये सतत उलगडत जाणाऱ्या कथानकामधलं एक पात्र आहे आणि त्याची पटकथा संवाद लिहिलेले नाही आहेत. त्यामुळे अवतीभोवती घडतं काय ते बघा. आता काल परवा मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ केला आहे. सुप्रियाताईंनी सांगितलं काय, देवेंद्र फडणवीस बोलले की अजितदादांना भाजप जरूर मुख्यमंत्री करेल आणि पूर्ण 5 वर्षासाठी करेल. लगेच सुप्रियाताई घुसल्या तिथे. काय गरज होती? त्यांना बोलायचं ते बोलले, तुम्हाला बोलायचं तुम्ही बोला. पण देवेंद्र फडणवीसांना खिजवायचं हा आता सुप्रियाताईंचा एक छंद झालेला आहे आणि त्यातून त्या स्वतःला किती अडचणीत आणतात याचा विचार करायला गेलात तर आपल्यासमोर केवढं मोठं संकट अक्राळ विक्राळ होऊन आ वासून उभं आहे याचं सुद्धा सुप्रियाताईंना भान राहिलं नाही, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. मित्रांनो, आता काल परवा देवेंद्र फडणवीस म्हणाले की अजितदादांना मुख्यमंत्री करू, 5 वर्षासाठी करू. पण त्याच वेळेला अजितदादा रुसून बसले वगैरे बातम्या आल्या होत्या. कॅबिनेट मिटिंगला हजर राहिले नाहीत आणि अखेरीस पुण्याच्या पालकमंत्र्यामध्ये बदल करण्यात आला. एकनाथ शिंदेंचं सरकार बनल्यापासून पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा काम करत होते आणि ते पालकमंत्रीपद आपल्याला मिळालं पाहिजे, आपला पुण्यावर प्रभुत्व आपलं असलं पाहिजे, हा अजितदादांचा कायमचा हट्ट राहिलेला आहे. आणि त्यामुळे परत एकदा पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी दादा आग्रही होते, हे कधीही लपून राहिलं नाही. आणि अखेरीस त्यांचा रुसवा काढण्यासाठी म्हणा, पण मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं. आणि साहजिकच आधीपासून पालकमंत्री असलेले चंद्रकांत दादा यांचं पालकमंत्रीपद गेलं. आता चंद्रकांत दादा कसे केविलवाणे झाले आहेत, त्यांच्या तोंडातला घास काढून घेतला वगैरे वगैरे बोललं जाणार, हे सगळ्यांना माहिती होतं. चंद्रकांत दादांना माहिती होतं, अजितदादांना माहिती होतं, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं. पण एवढा या पालकमंत्री बदलण्यातून झालेला गहजब बघूनसुद्धा कोणी त्यावर खुलासा करण्याची गरज मानली नाही. आणि गंमत बघा, कोणी नाही तो खुलासा पालकमंत्रीपद गेलेल्या चंद्रकांत दादांनी केला आहे. आणि म्हणून मला हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू चंद्रकांत दादांचं ते एक वाक्य आहे जे चंद्रकांत दादांनी माध्यमांसमोर उच्चारलं असेल, पण त्यामध्ये सुप्रियाताईंसाठी एक फार मोठा सावधानतेचा इशारा सामावलेला आहे. मी भाजपचा समर्थक असेल तर मी खरी ही गोष्ट उलगडून सांगायला नको आहे, पण प्रतिपक्ष हा मी लोकांना राजकारणातले बारकावे समजावण्यासाठी चालवतो. त्यामुळे त्यात भाजप असो, काँग्रेस असो, शिवसेना उबाठा असोत, एकनाथ शिंदे असोत, कोणी असोत, त्यांनी जे राजकीय डाव खेळलेले आहेत त्याचा उलगडा गुंता सोडवून सांगणं
हे मी माझं कर्तव्य मानतो. आणि म्हणूनच चंद्रकांत दादा जे एक मोजकं वाक्य बोललेत पालकमंत्रीपद गेल्यावर, त्याचा उलगडा करणं मला अगत्याचं वाटतं. काय बोलले होते चंद्रकांत दादा याविषयी? जेव्हा पालकमंत्री पुण्याचा बदलण्यात आला तेव्हा चंद्रकांत दादा काय बोलले? पक्षासाठी जे काय त्याग करावा लागेल तो आम्ही करतो वगैरे वगैरे. ते देवेंद्र फडणवीस पण सरकारमध्ये जाणार नव्हते, पण पक्षाने सक्ती केल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांनी हाच खुलासा केला की पक्ष उद्या घरी जा म्हणेल तरी घरी जाईल. तेव्हा सुप्रियाताईंना देवेंद्र फडणवीस बिचारे वाटतात, तर तुमचे चंद्रकांत दादा पण बिचारेच आहेत. पण बिचारे चंद्रकांत दादा आपलं पालकमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा अत्यंत सूचक शब्दामध्ये सुप्रियाताईंना एक गंभीर इशारा देत आहेत आणि तिकडेच सुप्रियाताईंचं लक्ष नाही आहे. एवढं मोठं प्रॅक्टिकल व्यवहारी राजकारण करणाऱ्यांना हे असले बारके सूक्ष्म इशारे पकडणं आवश्यक असतं. तो मोबाईल असो ना, रेंज कमी जास्त झाली तर आपण पुढे मागे सरकलो की ती रेंज ॲडजस्ट करतो. तसं राजकारणात, व्यवहारी राजकारणात असणाऱ्यांना आसपास घडणाऱ्या गोष्टीतून, कृतीतून, शब्दातून मिळणारे कितीही कमी रेंज असली तरी ते इशारे समजून घेता आले पाहिजेत, तरच त्यांना राजकारणात भवितव्य असतं. आणि म्हणून चंद्रकांत दादांच्या त्या एका वाक्यामध्ये सुप्रियाताईंसाठी अतिशय गंभीर इशारा सामावलेला आहे. पण तिकडे पाठ फिरवून त्या अजितदादांना पहिला हार मी घालणार म्हणून लागल्या, धावत सुटल्या. अरे अजितदादांना हार नंतर घाला, मुख्यमंत्री होतील तेव्हा. आत्ता तुमच्यासमोर हे पालकमंत्री बदलण्यातून काय ताट वाढून ठेवले ते चंद्रकांत दादा सांगतायत. ते जरा गंभीरपणे ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. चंद्रकांत दादांचं वाक्य हे इतका जवळजवळ 12-15 मिनटं झाली तरी मी सांगितलं नाही, ते आता सांगतो. ते वाक्य आहे, मोठ्या गोष्टी साधण्यासाठी छोट्या तडजोडी कराव्या लागतात. अजितदादांना पुण्याचा पालकमंत्री करताना आपल्याला पालकमंत्रीपद सोडावं लागलं, ही चंद्रकांत दादांना छोटी गोष्ट वाटते. तर मग अजितदादांना पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यातून चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष असं कुठलं मोठं काम साध्य करणार आहे? किती गोलमाल वाटणारं वाक्य आहे की मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी छोट्या तडजोडी करायला लागतात. पुण्याचं पालकमंत्रीपद सोडणं ही चंद्रकांत दादा छोटी गोष्ट आहे असं म्हणतात. मग अजितदादांकडून असं कुठलं काम करून येणार आहे भारतीय जनता पक्ष किंवा चंद्रकांतदादा पाटील? ते मात्र चंद्रकांतदादांनी सांगितलं नाही. आपल्याकडे मराठीमध्ये एक फार चांगली म्हण आहे, फार चांगली म्हण आहे, आवळा देऊन भोपळा काढणं. तुम्हाला त्या भोपळा मोठ्या आकाराचा असतो आणि आवळा एवढूसा असतो, 1 इंच फारचा त्याचा व्यास असतो, आणि भोपळा 1-1, 1.5 फूट, 2-2 फूट व्यासाचा असतो, एवढा मोठा गोल असतो. त्याला आपण काय म्हणतो, एवढूसं दिलं आणि एवढं घेतलं. तर मग चंद्रकांत दादा जे म्हणतात, मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी छोट्या तडजोडी कराव्या लागतात. चंद्रकांत दादांना पुण्याचं पालकमंत्रीपद छोटं वाटत असेल तर अजितदादा कुठलं मोठं काम भारतीय जनता पक्षासाठी किंवा पुण्यामधलं भारतीय जनता पक्षाचं करून देणार आहेत याचा विचार करा. मग लक्षात येईल सुप्रियाताई की अजितदादा हे भाजपत आलेत, त्यांना फक्त आमदारांचा आकडा वाढवण्यासाठी घेतलेलं नाही. गेल्या 1.5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघ टार्गेट केलेला आहे आणि बाकी कोणापेक्षाही त्या मतदारसंघात सुप्रियाताई आणि शरद पवारांचा पराभव करून देणं
ज्याला शक्य आहे अशी सगळ्यात प्रभावशाली व्यक्ती अजितदादा आहेत. आणि जर पालकमंत्रीपद मिळालं तर त्यासाठी अजितदादा वाटेल ते करायला तयार होतील. तर ते वाटेल ते काम म्हणजे सुप्रियाताईंचा 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पराभव करणं. आणि ज्या वेळेला सुप्रियाताईंचा बारामतीत पराभव होतो त्याचा अर्थच शरद पवारांना बारामतीचा बालेकिल्लासुद्धा वाचवता येत नाही. ज्या माणसाला आपला बालेकिल्ला वाचवता येत नाही तो महाराष्ट्राचा आणि राष्ट्रीय नेता म्हणवून घेऊ शकतो का मित्रांनो? मोठं काम किती आहे बघा. एक अमेठी मतदारसंघात राहुल गांधी पराभूत झाले. त्यांना तडकाफडकी 2 महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर डोकं वर काढण्यात पुढची 2.5-3 वर्ष गेली. पदयात्रा काढावी लागली आहे. पण गेलेली अब्रू परत आलेली नाही आहे. परत आलेली नाही. आजसुद्धा राहुल गांधी मी परत अमेठी लढवीन असं बोलायची हिम्मत करत नाहीत. मग विचार करा, बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा पराभव हा शरद पवारांसाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा राजकीय पराभव ठरतो. मोठा पराभव, मोठं साध्य, छोट्या तडजोडी. आलं लक्षात? तेव्हा सुप्रियाताईंनी दादा मुख्यमंत्री झाला तर पहिला हार मी घालणार, तो माझा अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असली पल्लेदार वाक्य बोलण्यातून काहीही साध्य होणार नाही. समोरचे चमचे पत्रकार ते चॅनेलवर दाखवतील. पण म्हणून बारामतीला जे मोर्चे लावलेले आहेत त्या ढिलाई होण्याची शक्यता नाही. ढिलाई होण्याची शक्यता नाही. त्या चंद्रकांत दादा जे बोलले ते सुप्रियाताईंनी नीट ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तरच बारामती वाचवणं त्यांना शक्य होईल. कारण आजवर सगळ्यांशी तुम्ही लढलात. इथे सख्ख्या भावाशी लढायचं आहे, चुलत भावाशी लढायचं आहे. आणि याच्या आधीच सुनेत्रा पवार उमेदवार होऊ शकतात इथपर्यंत बातम्या झळकायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ पायाखालची वाळू किती सरकते हे समजू शकतं. पण त्याचा अधिकृत दुजोरा सुप्रियाताईंच्या पायाखालची वाळू सरकते आहे याला अधिकृत दुजोरा चंद्रकांत दादांनी या एका वाक्यातून दिला आहे. काही मोठं साध्य करायचं तर छोट्या तडजोडी कराव्या लागतात. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.